नमस्कार, KB9 न्यूजच्या मुख्य बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. मी प्रसाद खेकाळे. एक नजर टाकूयात हेडलाईन्सवर. उद्धव ठाकरे आज घेणार निर्णय. शिवसेनेचा 155-126 चा फॉर्म्युला भाजपला अमान्य. शिवसेना भूमिकेवर ठाम तर भाजपच्या बैठकांवर बैठका. सन्मानजनक तोडगा न निघाल्यास राष्ट्रवादीचा स्वबळावर लढण्याचा इशारा. राष्ट्रवादीला सर्व पर्याय खुले असल्याचा प्रफुल्ल पटेल यांचा काँग्रेसला धमकीवजा इशारा. राजकारण्यांनो, पुरोगामी असाल तर पितृपक्षात उमेदवारी अर्ज भराच आणि थेट आव्हान. आणि पिंपरीतल्या अशोक थिएटरमध्ये आग. सुदैवानं जीवितहानी टळली, मालमत्तेचं मोठं नुकसान. आता पाहूयात सविस्तर बातम्या. युतीच्या जागा वाटपाचा तिढा आता आणखीनच चिघळत चाललाय. शिवसेना आपल्या भूमिकेवर ठाम असून यावर आज उद्धव ठाकरे निर्णय जाहीर करणार आहेत. दरम्यान शिवसेनेनं भाजपला 126 जागांचा फॉर्म्युला दिलाय, तो आपल्याला अमान्य आहे असं विनोद तावडे यांनी स्पष्ट केलंय. गेल्या निवडणुकीतला 169-119 चा फॉर्म्युलाच या निवडणुकीमध्येही वापरूया असं शिवसेनेचं सुरुवातीपासूनचं म्हणणं आहे. पण 119 नकोच, जागा वाढवून दिल्याच पाहिजेत यावर भाजप ठाम आहे. भाजपनं 135 जागा मागितल्या होत्या, पण त्या द्यायला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट नकार दिलाय. यावरून दोन पक्षांमध्ये निर्माण झालेला तणाव अजूनही निवळलेला नाही. शिवसेनेनं भाजपला दिलेल्या फॉर्म्युल्याचा काही उपयोग नसल्याचं विनोद तावडे यांनी म्हटलंय. नव्या फॉर्म्युल्यानुसार भाजपला 126 जागा दिल्या असल्या तरी मित्रपक्षांना जागा दिल्यानंतर भाजपच्या वाटेला 115 जागाच मिळतील असं तावडे यांनी सांगितलंय. महायुतीच्या जागा वाटपात शिवसेनेनं 150 पेक्षा अधिक जागांची मागणी केली आहे. मात्र भाजपनं या मागणीला नकार दिलाय. त्यामुळं आता उद्धव ठाकरे काय निर्णय जाहीर करतात हे महत्त्वाचं ठरणार आहे. भाजप कोअर कमिटीची मुंबईमध्ये नुकतीच बैठक झाली. शुक्रवारी शिवसेनेच्या नेत्यांनी नवा प्रस्ताव भाजपसमोर ठेवल्याचं सांगितलं होतं, पण भाजप नेते असा कोणताही प्रस्ताव भाजपकडे आला नसल्याचं म्हणतायत. शनिवारी दुपारी भाजपच्या खासदार पूनम महाजन यांच्या निवासस्थानी पुन्हा एकदा भाजप कोअर कमिटीची बैठक झाली, पण याच्यावर कोणताही तोडगा निघाला नाही. रविवारी दिल्लीतल्या नेत्यांना यादी सोपवणार असल्याचं भाजपनं सांगितलंय. जागा वाटपाच्या संदर्भातली माहिती सुद्धा संसदीय मंडळ समितीला दिली जाईल असंही भाजपनं स्पष्ट केलंय. भाजप नेते ओम माथुर यांनी या संदर्भात माहिती दिली आहे. पार्टियों को आपने बुलाया है यहाँ हम हमारी सीटों की चर्चा करें. जो सीटों पे हमको जो चर्चा करनी वो चर्चा हमें कोई फॉर्मूला नया नहीं मिला है. कल बैठक के बाद ये तय हुआ था कि हम सूचना करेंगे कब बैठना है. अभी तक कोई सूचना हमारे पास आई नहीं. की तरफ से जो कहा जा रहा है, एक नया प्रस्ताव आपको भेजा है. मैं कह रहा हूँ ना, हमें अभी कोई प्रस्ताव नहीं मिला. तो और जो बैठक 3 बजे जो बैठक होने वाली है फिर एक बार, उसके अंदर हम हमारी पार्टी उनको आपने न्योता दिया है. नहीं, हम हमारी सीट सहयोगी पार्टियों जिनको बात करनी वो बात करेंगे. हम हमारी सीटों का निर्णय करेंगे. क्यों कि कल दिल्ली में पार्लियामेंट बोर्ड है. हम हमारी सूची लेके कल दिल्ली जाएंगे. फैसला है दिल्ली से ही होगा. अगर आपका निर्णय ये आपको बताएंगे. ये फैसला दिल्ली से ही होगा. भी आज का जो अंतिम फैसला नहीं वो मैं करूँगा. यही करेंगे. आप लोग कल दिल्ली जाना है तो क्या उसके पहले आप लोग अपना आंकड़ा, अगर नहीं आज फैसला हो पाता है तो आप आगे बढ़ेंगे? नहीं, वो हम हमारी सूची लेके जाएंगे. आप लोग आगे बढ़ेंगे. हाँ, हमारी सीटों पे चर्चा कर रहे हैं. हाँ जी, शिवसेना ने क्या प्रस्ताव रखा है? नहीं, हमने रखा प्रस्ताव तो शिवसेना का. उनका कोई प्रस्ताव हमारे पास नहीं आया. उद्धव ठाकरे ये कह रहे हैं. मैं कह रहा हूँ कि हमारे पास कोई प्रस्ताव नहीं आया. लेकिन शिवसेना का कहना है कि उन्होंने जो प्रस्ताव रखा है, माथुर साहब शिवसेना ने कहा है कि जो उन्होंने प्रस्ताव रखा है वो मानना पड़ेगा. मैं बार आपको कह रहा हूँ कि हमारे पास कोई प्रस्ताव नहीं आया. लेकिन आप क्या चाहते हैं? ये क्या चाहते हैं ये थोड़ी बताएंगे. चलिए प्लीज. माधव, एक सिर्फ सवाल. आप लोग का कल मीटिंग है, अगर आज मसला सॉल्व नहीं होता तो क्या आप आगे बढ़ेंगे या इंतजार करेंगे? हम कल सूची लेके जाएंगे जो वो डिक्लेअर करेंगे दिल्ली वाले. ओके. महाराष्ट्रातली परिस्थिती बदलली आहे. आम्हाला जास्त जागा हव्यात. तसंच काँग्रेसनं आज रविवारपर्यंत आघाडीचा निर्णय घ्यावा असा स्पष्ट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसनं काँग्रेसला दिलाय. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली.
जर काँग्रेसने निर्णय घेतला नाही तर राष्ट्रवादीला सर्व पर्याय खुले असल्याचा धमकीवजा इशाराही पटेल यांनी दिलाय. पाहूयात. निवडणुकीच्या उमेदवारांची अर्ज भरण्याची तारीख आली असली तरी राज्यातल्या कोणत्याच मोठ्या पक्षानं आपल्या उमेदवाराची यादी जाहीर केलेली नाही. महायुती आणि आघाडी यांच्यातला जागा वाटपाचा तिढा चिघळतच चाललाय. त्यातच आता काँग्रेसनं दिलेला 174 आणि 124 जागांचा प्रस्ताव राष्ट्रवादीला अमान्य असल्याचं स्पष्ट झालंय. राष्ट्रवादीला पूर्वीपेक्षा जास्त जागा हव्या असल्याचं त्यांनी म्हटलंय. अर्थात 144 जागा राष्ट्रवादीला हव्यात. त्यामुळं पक्षाकडून रविवारपर्यंतचा इशारा त्यांनी दिलाय. सन्मानजनक तोडगा निघाला नाही तर राष्ट्रवादीकडून स्वबळाचे संकेतही त्यांनी दिलेत. राष्ट्रवादीला सर्व पर्याय खुले असतील असं प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलंय. लोकसभेची स्थिती पाहता आता राष्ट्रवादी पक्षाला जास्त जागा हव्यात असंही पटेल यांनी नमूद केलंय. तसंच जागा वाटपावर काँग्रेसचा कोणताही प्रस्ताव राष्ट्रवादीकडे आला नसल्याचंही प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केलंय. येत्या निवडणुकीतही आघाडी टिकवण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न आहे. मात्र राष्ट्रवादीला सर्वच पर्याय खुले असल्याचं धमकीवजा सूचक वक्तव्य पटेल यांनी केलंय. त्यामुळे आता राष्ट्रवादीच्या या इशाऱ्यावर काँग्रेसकडून काय उत्तर येतंय हे पाहणं नक्कीच रंजक ठरेल. आजपासून महाराष्ट्रामध्ये निवडणुकीची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये मागील 15 वर्षापासून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आघाडीची सरकार आमची आहे आणि मागील 2 निवडणुकांपासून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची आघाडी महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहे. पंधरा वर्षाच्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा प्रवास अत्यंत चांगल्या वातावरणामध्ये आम्ही निभावण्याचा प्रयत्न केला आहे आणि महाराष्ट्राला एक प्रगतिशील आणि विकासशील सरकार देण्यामध्येही आम्ही यशस्वी झालेलो आहोत. 10 वर्ष केंद्रामध्येही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अत्यंत एक व्यावहारिक भूमिका राहिलेली आहे आणि म्हणून येत्या ऑक्टोबरच्या 15 तारखेला होणाऱ्या मतदानमध्येही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आघाडी करून एकमेकांना सहकार्य करून सामोरं जावं ही भूमिका पहिल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची राहिलेली आहे. जवळपास 1 महिन्यापूर्वी आमचे पक्षाचे अध्यक्ष माननीय शरद पवार साहेब स्वतः पुढाकार घेऊन काँग्रेसच्या अध्यक्षा सन्माननीय सोनिया गांधीजीला दिल्लीत भेटायला गेले होते आणि आमच्या पक्षाची भूमिका आणि आमची इच्छा काँग्रेस बरोबर जाण्याची या निवडणुकीमध्ये त्यांनी व्यक्त केली आणि काँग्रेसच्या अध्यक्षांनी पण त्याच बाबतीचा त्यांनी दुजोरा केला आणि या आघाडी आमची कायम राहावी टिकावी त्या उद्दिष्टाने येणाऱ्या दिवसामध्ये दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये जागा वाटपच्या बद्दल चर्चा करावी अशी त्यांनी ही सूचना त्यावेळीच केली होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या निवडणुकीमध्ये पहिल्यापेक्षा जादा जागेचा आग्रह करत आहे. त्याचं कारण आहे की मागील 2004 मध्ये आणि 9 मध्ये जी जागा आमच्या वाट्याला आली होती त्यामध्ये कमी जास्त
ही जागा करण्यात आली होती. त्यावेळीच काँग्रेस पक्षाची भूमिका 2009 मध्ये विशेषतः अशी होती की आमची जागा लोकसभेची जागा आहे आणि त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विधानसभेची जी जागा आहे त्यामध्ये थोडी कमी करावी. आम्हालाही त्यावेळीच त्यांचा जे प्रस्ताव होता ते पसंत नव्हता, पण तरी देखील एक आघाडीचा आमचा धर्म आम्ही निभावा आणि त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये धर्मनिरपेक्ष सरकार इथे आमच्या परत स्थापन व्हावं, त्या निमित्ताने आम्ही कमी जागा सुद्धा आम्ही स्वीकारलेली होती. ही वस्तुस्थिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका नेहमीच अत्यंत संयमपणाची राहिलेली आहे. 2004 मध्ये आमच्या विधानसभेमध्ये आमदार 71 आले होते निवडून. काँग्रेस पक्षाचे 69 होते आणि कुठल्याही युती करत असताना ज्यांची जागा जास्त त्यांच्या मुख्यमंत्री ही एक साधारण कुठल्याही म्हणजे एक युतीचा धर्म असतो. काँग्रेस पक्षाने त्यावेळीच खूप आग्रह केला. 2-3 आठवड्यात सरकारची इथे परत स्थापना होऊ शकली नव्हती. ती वस्तुस्थिती तुम्हाला सगळ्या लोकांना जाणीव आहे. तरी देखील एक आघाडीचा धर्म आणि एक आघाडी आमची तुटू नये त्या उद्दिष्टाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यावेळीही अत्यंत एक संयमपणाची भूमिका त्यावेळीच निभावली होती. आमची यावेळी एवढीच विनंती आहे काँग्रेस पक्षाला की वस्तुस्थितीवर आणि परिस्थिती बदललेली आहे. आज महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यापासून प्रत्येक कार्यकर्त्यापासून नेत्यापर्यंत सगळ्यांना असं वाटते की यावेळीच आम्हाला जास्त जागा हवी आहे आणि ही भूमिका काय आज आम्ही मांडत नाही. सातत्यानं आम्ही मागील काही महिन्यापासून ही भूमिका काँग्रेस पक्षाला आम्ही त्याची जाणकारी दिलेली आहे. आम्ही सूचना केली आहे. आमच्यामधल्या वाटाघाटीमध्येही आम्ही आमची ही भूमिका त्यांना स्पष्ट केली आहे. मागील काही दिवसामध्ये काँग्रेस बरोबर आम्ही वाटाघाट करण्याचा सुद्धा आम्ही प्रयत्न केला आहे. एक 15-20 दिवस अगोदर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते A.K. अँटनी साहेब आणि अहमद पटेल साहेब खुद दोन्ही नेते पवार साहेबांना दिल्लीत भेटायला आले होते. त्यावेळीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपली भूमिका स्पष्ट केली होती की आम्हाला निम्म्या जागाची आमची इच्छा आहे आणि बदलत्या परिस्थितीमुळे आणि पक्षाच्या आमच्या जनाधार तुम्ही जर विचार केला तर निश्चित आमची जी आग्रह आहे ते आम्हाला रास्त वाटत आहे. आज काहीतरी दिल्लीमध्ये काँग्रेसच्या वरिष्ठांची काही बैठक झाली, श्रेष्ठीबरोबरही बैठक झाली अशी आम्हाला बातमी प्रसिद्धी माध्यमातून आम्हाला जाणवली आहे. आणि काही काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राच्या अध्यक्षांचं काहीतरी वक्तव्य सुद्धा आलेलं आहे. मला त्याच्यावर काही जास्त भाष्य करायचं नाही, कारण काँग्रेसची अधिकृत जे काही वक्तव्य आहे त्यांच्या केंद्रीय कुठल्याही नेत्याच्याकडून आलं तर आम्ही त्यावर जास्त भर देऊ. पण निश्चित असं वाटते की आजपर्यंत काँग्रेस पक्षाने आमच्या जे काही मागणी आहे त्याच्यावर अजून काहीतरी ठोस काही निर्णय केला आहे असं आम्हाला वाटत नाही. 124 जागाचा प्रस्ताव मध्ये आम्हालाही कुठनं कोणाच्या माध्यमातून आम्हाला निश्चित त्याची माहिती मिळत असते. पण 124 जागा जे आमची पूर्वीचीच होती. आम्ही असं म्हणत नाही की 124 जागा आज आम्हाला दिली म्हणजे आम्हाला तुम्ही जागा देता.
कारण 124 जागा तर आमची 2004 मध्ये होतीच आणि 2004 मध्ये असलेल्या जागाला आता परत तुम्ही आम्हाला जर देत असाल तर आम्हाला वाढीव जागा म्हणून तुम्ही देत आहात असं आम्हाला ते मानता येत नाही. आणि म्हणून आम्हाला एवढंच जर काँग्रेस पक्षाला म्हणायचं आहे की आता 20 तारीख आज झाली, निवडणुकीची प्रक्रिया सुरू झालेली आहे. येणाऱ्या 1-2 दिवसामध्ये आम्हाला म्हणजे बाकीच्या उमेदवाराची आम्हाला फैसले करायचे आहे. एवढंच नव्हे, अजून काँग्रेस बरोबर वाटाघाटी अजून पूर्ण झाल्यानंतरही काही जागाच्याही अदलबदल आम्हाला करून घ्यावा लागणार आहे. ही प्रक्रिया आम्ही कधी करणार? दुसऱ्या बाजूला जी महाराष्ट्रामध्ये महायुती आहे त्यांचीही काही ना काही चर्चा सुरू असताना आणि त्यांच्याही चर्चा जवळपास आता मार्गी लागण्याच्या रस्त्यावर आहे. अशा आजही मी आता टीव्हीवर बघत होतो, त्यांची चर्चा सुरू आहे. आणि त्या पार्श्वभूमीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ही आमची आघाडीची चर्चा हे त्वरित 1-2 दिवसामध्ये नाही पूर्ण, 1-2 दिवसामध्ये तरी जादा आहे. उद्यापर्यंत काहीतरी याच्यामध्ये आम्हाला अधिकृत सूचना त्यांच्याकडून मिळावी ही आम्ही त्यांना विनंती करू इच्छितो. दुसरं, आम्हाला त्यांच्याकडून कुठलाही 124चा प्रस्ताव आम्हाला मान्य नाही आणि नवीन प्रस्ताव त्यांच्याकडून कुठलाही अजून आम्हाला मिळालेला नाही. आमची जी मागणी आहे ती आमची कायम आहे. एकीकडे युतीमध्ये जागा वाटपावरून धुसफूस सुरू असताना आघाडीतही चांगलंच रण माजलंय. राष्ट्रवादीनं आपली आडमुठी भूमिका सोडली नाही तर आम्हाला स्वतंत्र लढावं लागेल असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी स्पष्ट केलंय. दरम्यान काँग्रेसनं दिलेला 124 जागांचा नवा फॉर्म्युला राष्ट्रवादीला अमान्य असल्याचं सूत्रांनी सांगितलं. त्यामुळे आता महायुतीनंतर आघाडीत बिघाडी होण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत. काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या पहिल्या बैठकीनंतर माणिकराव ठाकरे पत्रकारांशी बोलत होते. शनिवारी सोनिया गांधींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत काँग्रेसच्या कोट्यातल्या 174 जागांवरच्या उमेदवारांबद्दलची चर्चाही झाली. शनिवारी रात्री किंवा रविवारपर्यंत काँग्रेसच्या कोट्यातल्या सर्व जागांवरची चर्चा पूर्ण होईल असंही माणिकरावांनी सांगितलंय. शिवाय राष्ट्रवादीच्या कोट्यातल्या जागांवरच्या चाचपणीची माहिती सुद्धा केंद्रीय समितीला दिल्याचं माणिकरावांनी स्पष्ट केलंय. गेल्या 3 दिवसांपासून सोनिया आणि पवार यांची आघाडीविषयीची बैठक लांबणीवर टाकण्यात येते. त्यातच शनिवारी माणिकराव ठाकरे यांनी हे विधान करून महायुतीप्रमाणेच आघाडीमध्येही कमालीचा दुरावा असल्याचं स्पष्ट केलंय. राष्ट्रवादीनं 144 जागांची मागणी केली आहे, ती काँग्रेसनं पहिल्यापासूनच फेटाळली आहे. काँग्रेसनं दिलेला 124 जागांचा नवा फॉर्म्युला राष्ट्रवादीला अमान्य असल्याचं सूत्रांनी सांगितलंय. त्यामुळं महायुतीनंतर आघाडीतही बिघाडी होण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत. जो हमारी 174 सीटें थी उनके ऊपर हमारी चर्चा हुई है. जो पेंडिंग सीट है वो भी आज हम देर रात जो मीटिंग होगी उसमें हम क्लियर कर देंगे. और जो 114 के बारे में सीटों के बारे में भी जानकारी दी है कि उसके बारे में हमने जहां जहां पर किस तरीके से पोजीशन है, क्या हम उसमें कर सकते हैं, उसके बारे में भी चर्चा हुई है. एनसीपी के साथ ये सब बातचीत को लेकर क्या है? देखिए, ये एनसीपी जो कुछ बातों पर जो अड़ी हुई है, अगर ऐसे ही पोजीशन रही तो हमें अलग से चुनाव के लिए जाना पड़ेगा. लेकिन हमारी कोशिश है कि हम एक साथ जाएं. उसके लिए चर्चा जो है हाईकमांड की तरफ से हो, ये हमारी उम्मीद है. लेकिन जिस तरीके से एनसीपी अड़ी हुई है कुछ बातों के ऊपर, हम समझते कि वो ठीक नहीं है. फिर हमें अकेले चुनाव के लिए जाना पड़ेगा. विधानसभा निवडणुकीसाठी पिंपरी चिंचवड शहरात उमेदवारांची धावपळ सुरू झाली आहे. शनिवारी उमेदवार अर्ज वाटपाच्या पहिल्याच दिवशी शहरात तब्बल 52 अर्जांचं वाटप झालंय. यात भोसरीतल्या 8 अर्जांचा समावेश आहे. उमेदवारी अर्ज भरण्यावरून अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं राजकारण्यांना खुलं आव्हान दिलंय. स्वतःला शाहू फुले आंबेडकरांचे वारस म्हणवत असाल तर पितृपक्षामध्ये अर्ज भराच अशी भूमिका अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं मांडली आहे. पुरोगामी महाराष्ट्राची भाषणं करणाऱ्या उमेदवारांना अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं खुलं आव्हान दिलंय. निवडणुकीचा अर्ज भरण्यासाठी पितृपक्ष संपण्याची वाट पाहायची असा पाखंडीपणा सर्व पक्षांमध्ये दिसतोय अशी टीका समितीने केली आहे. आम्ही वैज्ञानिक विचारसरणीवर विश्वास ठेवतो, अंधश्रद्धेला आम्ही कधीही थारा देत नाही. आपल्या पुरोगामी महाराष्ट्रात प्रतिगामी विचारांना स्थान नाही अशी भाषणं सर्वच नेते करतात.
पण त्यांचं आयुष्य मात्र अनेक अंधश्रद्धा आणि बुरसटलेल्या विचारांवर आधारित असतं. म्हणूनच निवडणूक अर्ज भरायला सुरुवात होऊन सुद्धा सर्वपक्षीय नेते पितृपक्ष संपण्याची वाट पाहत आहेत, असा दावा अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केलाय. जर हे राजकारणी खरंच शाहू फुले आंबेडकरांचे वारसदार असतील तर त्यांनी पितृपंधरवड्यात उमेदवारी अर्ज दाखल करण्याची हिंमत दाखवावी. पितृपंधरवड्याला अशुभ मानण्यापेक्षा आम्ही नागरिकांकरता काम करण्याला महत्त्व देतो हे या राजकारण्यांनी दाखवून द्यावं, असं आवाहन अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मुक्ता दाभोळकर यांनी दिलंय. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येला शनिवारी 13 महिने पूर्ण झाले, पण डॉक्टर दाभोळकर यांचे मारेकरी अजूनही गायब आहेत. यावर सरकारच्या निष्क्रियतेचा अनिसनं ओंकारेश्वर पुलावर निषेध केला. यावेळी मुक्ता दाभोळकर यांनी सर्व राजकारण्यांना हे आवाहन केलंय. तसंच डॉक्टर दाभोळकर यांचे मारेकरी सापडून त्यांना शिक्षा होईपर्यंत आमचा निषेध सुरूच राहील, असंही पुढे म्हटलंय. युतीमध्ये जागा वाटपाचा तिढा कायम असताना विधानसभा निवडणुकीत भोसरी मतदारसंघ भाजपकडे खेचून आणू, मात्र यासाठी मतदारसंघ भाजपला मिळावा अशी मागणी पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख एकनाथ पवार यांनी केली आहे. भाजपनं शुक्रवारी निवडणूक तयारीचा आढावा बैठक आयोजित केली. या बैठकीला भोसरी मंडळ अध्यक्ष संतोष तापकीर, निगडी चिखली मंडळाचे अध्यक्ष अजय पाताडे, सरचिटणीस सचिन थातूर, प्रमोद निसळ, नगरसेवक शीतल शिंदे आदी उपस्थित होते. सेना भाजपची युती झाली तर भोसरी विधानसभा हा भाजपला मिळावा अशी मागणी करणार असल्याचं पवार म्हणालेत. आघाडी सरकारनं मतदारसंघात काहीही कामं केली नाहीत. प्रत्येक प्रश्नांसाठी भाजपच्या कार्यकर्त्यांना रस्त्यावर उतरावं लागलंय. आघाडी सरकार फक्त आश्वासनं देतं पण एकही काम करत नाही. पिंपरी चिंचवड शहरातला रेड झोन, अनधिकृत बांधकामांचा प्रश्न हे फक्त भाजपची सत्ता सोडवू शकते. त्यामुळे शहरातले सर्व प्रश्न भाजपच सोडवणार असा विश्वास पवार यांनी व्यक्त केलाय. येत्या काळात प्रत्येक बूथवर प्रमुख नेमून त्यानुसार कामं करून घ्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 100 दिवसात केलेल्या कामांची माहिती प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचवण्याकरता बूथ प्रमुखांनी कामं केली पाहिजेत, अशा सूचना एकनाथ पवार यांनी दिल्यात. विधानसभा निवडणुकीत कोणत्याही राजकीय पक्षाचा किंवा राजकारणाचा भाग होऊ नका असा आदेश पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त राजीव जाधव यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिला आहे. निवडणूक काळात महाराष्ट्र नागरी सेवा नियमावलीतील तरतुदींचं उल्लंघन केल्यास संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा आयुक्त जाधव यांनी दिलाय. महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1979 मधील तरतुदींच्या अनुसार कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्याला कोणत्याही राजकीय पक्षाचा किंवा राजकारणात भाग घेणाऱ्या कोणत्याही संघटनेचा सदस्य होता येत नाही. त्यांच्याशी अन्य कोणत्याही प्रकारे संबंध ठेवता येत नाहीत. कोणत्याही राजकीय चळवळीत किंवा कार्यात कोणत्याही प्रकारे भागही घेता येत नाही. शिवाय कोणत्या प्रकारची वर्गणी सुद्धा देता येत नाही किंवा सहाय्य सुद्धा करता येत नाही. कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्याला विधानसभेच्या किंवा स्थानिक प्राधिकरणाच्या निवडणुकीत प्रचार करता येणार नाही. कोणत्याही प्रकारे हस्तक्षेप किंवा आपलं वजन खर्च करता येत नाही. त्यामध्ये भागही घेता येणार नाही. मात्र अशा निवडणुकांमध्ये मतदान करण्यास पात्र असलेल्या शासकीय कर्मचाऱ्याला मतदान करण्याचा हक्क असणार आहे. अशा शासकीय कर्मचाऱ्यांना कोणत्या प्रकारे मतदान करण्याचं नियोजन केलंय किंवा मतदान केलंय याबाबत कोणतीही सूचना देता कामा नये असा कायदा आहे. निवडणूक आयोगानं विधानसभेच्या निवडणुकीसाठी 12 सप्टेंबरपासून आचारसंहिता लागू केली आहे. यामुळं महापालिकेच्या सेवेत असलेले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी निवडणुकीच्या काळात या तरतुदींचं पालन करावं असे आदेशही त्यांनी दिलेत. कुठलीही निवडणूक म्हटली की पेड न्यूज आलीच. निवडणूक काळात पेड न्यूज आढळली तर आता सामान्य नागरिकही लेखी तक्रार करू शकणार आहेत. जिल्हा माध्यम प्रमाणीकरण आणि संनियंत्रण समितीकडे ही तक्रार करता येणार आहे. निवडणुकीच्या काळात पेड न्यूजवर नियंत्रण ठेवण्याकरता जिल्हाधिकाऱ्यांनी समिती स्थापन केली आहे. पेड न्यूजबाबत तक्रारीत तथ्य आढळून आलं तर संबंधित उमेदवाराला नोटीस पाठवली जाईल. विधानसभा निवडणुकीची अधिसूचना शनिवारी जारी झाली. यानंतर 27 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आहे. अर्ज भरल्यावर उमेदवारांच्या खर्चावर निवडणूक विभागाचं बारीक लक्ष असणार आहे. प्रचारासाठी येणाऱ्या खर्चाचा तपशील दर 3 दिवसांनी निवडणूक आयोगाला देणं उमेदवारांना बंधनकारक करण्यात आलंय. एखाद्या उमेदवाराबाबत पेड न्यूज आढळून आल्यास त्याबाबत नागरिकांना या समितीकडे लेखी तक्रार करता येईल. निवडणुकीच्या काळात सोशल मीडियावर लक्ष ठेवण्याकरता निवडणूक आयोगानं एक उपसमिती स्थापन केली आहे. विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना अर्जासोबत सोशल मीडियाचा URL क्रमांक द्यावा लागणार आहे. हा क्रमांक सायबर सेलकडेही पाठवला जाईल. वळूयात पुढच्या बातमीकडे. पिंपरीतल्या अशोक थिएटरमध्ये शॉर्ट सर्किटमुळे मोठी आग लागली. ही घटना शनिवारी सायंकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
या आगीत थिएटरचा पडदा आणि खुर्च्यांचं मोठं नुकसान झालंय. सुदैवाने या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी मात्र झाली नाही. पिंपरीतल्या साई चौक परिसरातल्या अशोक थिएटरमध्ये सायंकाळी चित्रपट सुरू होता. या दरम्यान अचानक आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचं सांगण्यात येत आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. या आगीत थिएटरचा पडदा तसंच खुर्च्यांचं मात्र मोठं नुकसान झालंय. आग लागताच प्रेक्षकांना बाहेर काढण्यात आल्यानं जीवितहानी टळली. अग्निशामक दलाच्या 2 बंबांनी सुमारे तासाभरात ही आग आटोक्यात आणली. पुणे फायर ब्रिगेडवरून कॉल मिळाला आम्हाला 7:33 सायंकाळी. त्यावेळेनंतर आम्ही वल्लभनगर फायर स्टेशनची गाडी घेऊन ताबडतोब इथे रवाना झालो. आमच्या जवळचंच केंद्र एक राटणी फायर स्टेशन तिकडल्या गाडीला कॉल केला आणि दोन्ही गाड्या मिळून आम्ही लागलेली आग पूर्णपणे विझवलेली. तपास दरम्यान काय माहिती पडलं आपल्याला? इथं आल्यानंतर ते त्यांचं स्क्रॅप मटेरियल वगैरे होतं ते जळत होतं. वरती पीओपी केलेलं मटेरियल काही जळत होतं. वायरिंग वगैरे जळालेल्या स्थितीमध्ये होतं. काही खराब झालेल्या खुर्च्या जळालेल्या होत्या. मोठ्या प्रमाणात लागलेली आग नाही, एवढं मेजर नाही. अशोक चित्रमध्ये 7:30 इंटरव्हल नंतर आग लागली. इंटरव्हल नंतर अच्छा. नंतर डोरकेपणे सांगितलं आम्ही. किती दर्शक होते आतमध्ये थिएटरच्या? 51 होत्या. 51 होते. काही नुकसान वगैरे? नाही काय नुकसान वगैरे. कधी कळलं आपल्याला? डोरकेपणे सांगितलं ना आम्हाला. इंट्रो झाली आणि थोड्या वेळातच त्याला पलीकडे मला आग लागली. तिकडे मग आम्ही जरा पाणी पिणे टाकून थोडं आटोक्यात आणली होती. नंतर हे लोक आले फायर स्टेशन. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या दुर्लक्षामुळे लाल टोपीनगर झोपडपट्टी परिसरात अस्वच्छता पसरली आहे. परिसरात साथीच्या आजारांनी धुमाकूळ घातल्याचं इथल्या नागरिकांनी सांगितलंय. झोपडपट्टी परिसरातील स्वच्छतागृह 20 वर्ष जुनं आहे. त्याचे दरवाजेही तुटलेत. शौचालयांची वेळोवेळी स्वच्छता होत नसल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. झोपडपट्टी परिसरातून वाहणारा नाला गटारांमध्ये मोठ्या प्रमाणावर कचरा साचलाय. नागरिक उघड्यावर कचरा टाकतात, तो उचललाही जात नाहीये. अस्वच्छतेमुळे परिसरात डासांचा उपद्रव वाढलाय. थंडी तापांच्या साथीचे आजारही वाढलेत. या संदर्भात महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे तक्रार करण्यात आली. मात्र महापालिकेचे अधिकारी सोयीस्कररित्या दुर्लक्ष करतायत. परिणामी इथल्या रहिवाशांचं आरोग्य धोक्यात आलंय. महापालिका आयुक्त राजीव जाधव यांनी लालटोपीनगर झोपडपट्टी परिसराची पाहणी केली आणि आरोग्य विभागाला तातडीनं स्वच्छतेचे आदेश द्यावेत, अन्यथा आंदोलन छेडावं लागेल असा इशारा इथल्या नागरिकांनी दिलाय. रविवारच्या जागतिक शांतता दिनानिमित्त काळेवाडीतल्या विद्यार्थ्यांनी शनिवारी सकाळी प्रभात फेरी काढून शांततेचा संदेश दिला. दहशतवाद आणि भ्रष्टाचारापासून देशाला वाचवण्यासाठी या शांतता दूतांनी पोस्टर्सद्वारे माहिती दिली. रविवारी 21 सप्टेंबर हा जागतिक शांतता दिवस म्हणून साजरा केला जातो. काळेवाडीतल्या निर्मल बेथनी हायस्कूल आणि अल्फोन्सा हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी काळेवाडीपासून तापकीर नगरपर्यंत शनिवारी सकाळी प्रभात फेरी काढली. या रॅलीमध्ये 200 शिक्षकांनी सुद्धा सहभाग घेतला होता. 1986 पासून जागतिक शांतता दिवस म्हणून 21 सप्टेंबर घोषित केला गेलाय. माणसातली माणुसकी संपत चालली आहे. भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे. देशात राष्ट्रीय एकात्मता टिकवण्यासाठी शांतता प्रस्थापित करणं प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे, असं मत शाळेतले प्राचार्य फादर थॉमस बिजली यांनी व्यक्त केलं. फॉर वर्ल्ड पीस डे. Actually, on 21st September, we are celebrating the World Peace Day. Since it is a Sunday, both schools in Kalewadi area, Alfonso School and Nirmal Bedani School, we have conducted a peace rally. By this peace rally, what we are meaning is giving the message of peace those who are staying here, and also we are giving a big message to our India that this Indian culture should not be based on any religion, caste and creed, but we all are brothers and sisters. So through these students we are giving the message of peace to all those who hear, and also this message should be spread to all over the world. This is. वळूयात पुढच्या बातमीकडे. पिंपरीतल्या यचे कॉलनीच्या 2 सुरक्षा रक्षकांना चोरट्यांनी बेदम मारहाण केली आहे. या घटनेत दोन्ही सुरक्षा रक्षक जखमी झाले आहेत. यातल्या एकाची प्रकृती गंभीर आहे. ही घटना शनिवारी भर दुपारी 1च्या सुमारास घडली आहे. सुमारे 6 ते 7 जणांच्या एका टोळक्यानं शनिवारी दुपारी याचे वसाहतीत प्रवेश केला. इथून जाणाऱ्या जलवाहिनीचे बीड कास्टिंग कापून चोरण्याचा प्रयत्न हे टोळकं करत होतं. यावेळी वसाहतीच्या प्रवेशद्वारावर तैनात असलेल्या प्रवीण सिंग यादव आणि सुनील राणा यांच्या ही बाब निदर्शनास आली. त्यांनी या टोळक्याला रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र चोरट्यांनी या दोघांवरही हल्ला चढवला. सुरक्षा रक्षकांनी आरडाओरड केला असता काही जण मदतीला धावले. त्यावेळी चोरट्यांनी त्यांची दुचाकी तिथंच सोडून पळ काढला. या गाडीचा नंबर MH14 DC 7590 असा आहे. जखमी झालेल्या दोन्ही सुरक्षा रक्षकांवर YCM रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
की घटना है और क्या हुआ था? जी सर, पौने एक के बाद है सर। अच्छा। पौने को सर मैं तो रूम पे सोया था, ऐसा आवाज़ आया जोर जोर से। आवाज़ आने के बाद मैं उठ के बाहर गया तो वो दोनों बंदा वो तोड़ रहा था, तो गाड़ी बाजू में खड़ा करके वो तोड़ रहा था। मैं बोला कि भैया क्या कर रहे हैं? बोले तो मेरे को गाली देने लगा। गाली देने के बाद क्या होगा, मैं वहाँ से निकल के आया तो मैं कॉलोनी सिक्योरिटी का बुलाया। सिक्योरिटी जाने के बाद सिक्योरिटी गया, अपन भी सब लोग उठ के गया। उठ के जाने के बाद उन लोग ने किया, पत्थर भी तरह उठाया, तो सिक्योरिटी के हाथ से मैं डंडा लेके उन दोनों को मारने लगा। मारते टाइम में ये जो है अभी वो भी आया मेरे साथ में, तो आने के बाद उसको भी मारा। बाकी सिक्योरिटी वहाँ से पूरा भाग गया। कितने लोग थे? ये उन लोग 8-9-10 लोग। 8। और किस चीज से मार रहे थे? पत्थर से मार रहा था। पत्थर से मार। सब बाकी लोग वहाँ से हट गया, हम दोनों ही था, तो मेरे को भी भगाया तो उसको भी भगाया। और क्या चोरी कर रहे थे? पाइप चोरी कर रहे थे। पाइप कौन सा था? ड्रेनेज वाला था या किस? ये टेरेस वाला पाइप। कुछ गाड़ी वगैरह लाया था उन्होंने? 2 व्हीलर गाड़ी था। कितने बजे की घटना? पौने 1 बजे। पौने 1 बजे। आपका नाम क्या? मेरा नाम है राणा। पूरा नाम? सुनील नरबातु राणा। आप एचए में काम करते हो? क्या काम करते? सिक्योरिटी। कितने बजे के करीब हुआ ये झगड़ा? मैं सो रहा था सर, जैसे मैं जागा तो वो लोग आए और आने के बाद वो लोग पत्थर और वो तोड़ने लगे अपना एचए का पूरा कंपनी का वो सामान। तो मैं जागा तो मैं बोला कौन है ये? अच्छा। जैसे 12-1 बज रहा हुआ सर, मैं सोया था, टाइम नहीं देखा। अच्छा। मैं उधर उठा, मैं बोला क्या हो रहा था? ये लोग तोड़ रहे तो मैं पाइप के लिए रोका उनको। अच्छा। बोला ये क्यों चोरी कर रहे हैं? हमारी संपत्ति है, कंपनी की सरकारी संपत्ति है। तो वो लोग सर पत्थर और दगड़ से मारने लगे। कितने लोग थे? 15-16 लोग थे सर। जैसे ही मारने लगे तो मैं उनके पीछा किया, तो मैं फिर मेरे ऊपर 15-16 लोगों ने पत्थर से चाकू से वार करने लगे सर। मैं गिर गया सर और मेरे को पूरी तरह मारा है। कहाँ पर चोट आई आपको? अरे सर परिया में चोट है, सिर में चोट है, हाथ में थोड़ा चोट है सर। अंदर पेट में इधर लाते मारी है सर, इधर लात मार के मारा है बहुत। आता वळूयात एका शैक्षणिक बातमीकडे। पिंपरीतल्या डॉक्टर DY पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात विश्वेश्वरा 2K14 या तंत्रज्ञानावर आधारित फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं होतं। यात विद्यार्थ्यांनी सलग 2 दिवस 300हून अधिक वेगवेगळे प्रयोग सादर करत अनोखी मेजवानी दिली आहे। पाहूयात। पिंपरीतल्या डॉक्टर DY पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात टेक फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं होतं। 18 आणि 19 सप्टेंबर या 2 दिवसात यामध्ये देशभरातल्या तब्बल 350 महाविद्यालयांनी वेगवेगळे प्रयोग सादर करत तंत्रज्ञानाचा आविष्कार दाखवून दिला। महाविद्यालयाच्या इन्स्ट्रुमेंटेशन विभागानं या महोत्सवाचं आयोजन केलं होतं। यामध्ये प्रामुख्याने पेपर प्रेझेंटेशन, ॲप्टिट्यूड टेस्ट, वेब डिझायनिंग, रोबोटिक्स, स्टोरी टेलिंग, नॉन टेक्निकल क्विज, फोटोग्राफी, प्रोग्रामिंग, टेक्निकल क्विज असे विविध उपक्रम आयोजित करण्यात आले होते। या फेस्टिवलला प्रमुख पाहुणे म्हणून COEP मॅटर्निटी विभागाचे प्राध्यापक अनिल केसकर यांची उपस्थित होती। तर या फेस्टिवलला यशस्वी करण्यासाठी असोसिएशन ISOI इन्स्ट्रुमेंटेशन सोसायटी ऑफ इंडियानं सहकार्य केलं। या उपक्रमाचं आयोजन डॉक्टर DY पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी विकास शेट्टी, त्रिवेणी कौल, आकांक्षा रवाटले यांनी केलं, तर त्यांना मार्गदर्शन प्राध्यापक विवेक राणे यांनी केलं। हा इव्हेंट आम्ही फक्त 15 दिवसांच्या प्रिपरेशनवरती इथपर्यंत आणलेला आहे। आज आमच्याकडे 600चा क्राऊड जो की बाहेरून आलेला आहे आणि 800चा क्राऊड कॉलेजमधला आहे। तुम्ही पाहू शकता की लोक किती उत्साहित आहे त्या वातावरणासाठी आणि आमचे टीम पण। सो आम्ही ह्या प्रकारे ह्या गोष्टी अचीव केलेल्या आहेत। Myself Akanksha Ravtai. I am one of the student coordinator of this event, Vishweshwara 2014. We are organizing this event from last 10 years. We celebrate this event on behalf of Engineers Day, which is celebrated on 15th of September. So we have organized various events such as paper presentation, inquest, technical quiz, non-technical quiz, robotics, and C++ programming. This event is mainly sponsored by our ISOI society, that is Instrumentation Society of India. Under this society we organize another programs such as Guru Purnima, Innovita, Women's Day, etc. So you can see our popularity of our event by we had organized almost 1,500 students to attend this event.
गुड आफ्टरनून। मैं इस कॉलेज की एक स्टूडेंट हूँ। आई एम द वन ऑफ द स्टूडेंट कोऑर्डिनेटर्स ऑफ दिस इवेंट विश्वेश्वरा। हम लोग ये जो इवेंट है हम लोग ये इंजीनियर्स डे के लिए सेलिब्रेट करते हैं। डॉक्टर MS विश्वेश्वरैया उनके नाम से हम ये इंजीनियर्स डे सेलिब्रेट करते हैं। इंजीनियर्स डे का इस साल का लोगो है कि मेकिंग द इंडियन इंजीनियरिंग वर्ल्ड क्लास, तो इसीलिए हम लोगों ने ये विश्वेश्वरैया सेलिब्रेट किया है। हमने काफ़ी सारे इवेंट्स इसमें ऑर्गेनाइज किए हैं जो कि इंजीनियरिंग फील्ड से रिलेटेड है और काफ़ी सारे बच्चों ने इसमें पार्टिसिपेट किया और ये इवेंट होप कि सक्सेसफुल हो। आई जस्ट वांट टू थैंक हमारे मीडिया स्पॉन्सर्स KB9 एंड स्पॉन्सर्स लाइक IC गेट अकेडमी, हमारे किरण स्टूडियो एंड बेकर जोन, वन ऑफ द स्पॉन्सर्स ऑफ आवर इवेंट। थैंक यू। I am Ashlesh Tivaskar from DYPIT. I was the marketing head for Vishweshwarya 2K14. We are organizing this Vishweshwarya on behalf of M. Vishweshwarya on Engineering Day. We have also made many events like technical quiz, non-technical quiz, badminton and chess was also been organized on behalf of Vishweshwarya 2K14, and I was the marketing head for Vishweshwarya 2K14 and we have successfully inaugurated Vishweshwarya. Thank you. My name is Alok Kumar. I am campaigning head of Vishweshwarya. We are organized Vishweshwarya under ISOI. We are campaigning in different colleges of our whole university, and we have successfully campaigned and gathered more than 500 students from different colleges and have a lot of fun. Thank you. माझं नाव चंद्रकांत साळुंके आहे आणि मी ह्या विश्वेश्वरा टीमचा डिझायनिंग हेड आहे. त्याच्यानंतर मी तर मी पोस्टर्स, फ्लेक्स आणि आय कार्ड्स आणि सर्टिफिकेट डिझाईन केलेले आहेत. Myself is Monica Raichan Shankar. Currently, I am working as the president of IOSOI student chapter. We are organized various events under the IOSOI banner. There are Vishweshwarya, which is held on 15 September for Engineers Day. Then after we celebrate Innovita, which is for project competition. It is on 4th April. It is in the month of the April. There are 4 chapters in our department like IOSOI, IEI, ISA and ESA. There are various functions we organize under the banner of this chapter. We celebrate the Guru Purnima, Vishweshwara. मी या इव्हेंटची फायनान्स हेड आहे आणि सगळ्यात चांगली या इव्हेंटची एक गोष्ट आहे की सगळ्यात भारी कॅम्पेनिंग झालं आहे आत्तापर्यंतचं. आणि आम्ही कॉलेजेसमध्ये जाऊन जसं नॉर्मल कॅम्पेनिंग होतं त्याच्यापेक्षा थोड्याशा वेगळ्या स्ट्रॅटेजीज यूज केल्या, त्याच्यामुळे खूप जास्त फायदा झाला आम्हाला. मार्केटिंग पण ऑब्वियसली खूप चांगलं झालं आहे आणि सगळ्यांनी मला खूप सपोर्ट केला. माझ्या टीमनी स्पेशली सरांनी पण खूप सपोर्ट केला. मी दीपश्री शिंदे, मी मेन ऑर्गनायझर आहे. माझा एक्सपिरियन्स खूप चांगला आहे. सगळे खूप सपोर्टिव्ह आहेत. सरांनी पण खूप हेल्प केली आणि सगळे स्टुडंट वगैरे सगळ्यांनी खूप छान कोऑर्डिनेशन केलं. मी सगळ्यांचे त्याबद्दल खूप आभारी आहे. थँक्यू. गुड आफ्टरनून. मी आरती आणि मी IIC प्रेसिडेंट आहे. IEI म्हणजेच इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स ऑफ इंडिया. हा स्टुडंट चॅप्टर आम्ही आमच्या डिपार्टमेंटमध्ये चालवतो. हा डिपार्टमेंटल लेवल आहे आणि त्याचे मी प्रेसिडेंट आहे. तर याच्यामध्ये आम्ही एक टेक्निकल जर्नल पब्लिश करतो आहे आणि ते आम्ही दरवर्षी करतो आहे. लास्ट 3 इयर्सपासून चालू आहे ते आणि त्याच्यामध्ये मी एडिटर इन चीफचं काम केलेलं आहे. आणि तसंच आत्ता यावेळेस आम्ही विश्वेश्वरा जो करतो आहे तो आम्ही या स्टुडंट चॅप्टरमधूनही त्याला प्रोव्हाइड करतो आहे आमचं फंड्स वगैरे काय असेल तर. आम्ही सर्वजण आमची टीम KB9चे आभारी आहोत. त्यांनी आमच्या पूर्ण इव्हेंटचं कव्हरेज घेतलं त्यामुळे. तसेच मी आमचे टीचर्स, स्टुडंट्स, मदतीला आलेले सर्व लोक ज्यांनी आम्हाला हा इव्हेंट सक्सेसफुल करण्यासाठी मदत केली, ती माझी पूर्ण कोर टीम. आमचे टीचर्स ज्यांनी आम्हाला पूर्ण वेळ गाईड केलं, प्रिन्सिपल सर, HOD सर, स्टाफ कोऑर्डिनेटर्स, आम्ही सर्व 3ही कोऑर्डिनेटर्स त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. तसेच की आमचे जे सिनियर्स आहेत, प्रेसिडेंट्स IOSOIचे, ISAचे, IEIचे, त्यांचे पण आम्ही आभारी आहोत कारण त्यांनी आम्हाला अतिशय उत्कृष्ट पद्धतीने मार्गदर्शन केले. याशिवाय आमचे स्पॉन्सर्स जे KB9 आत्ताच आपण बोललो, गेट अकॅडमी, डॉल्फिन, बेकर्सफील्ड यांसारखं प्लस किरण's फोटो स्टुडिओ यांचे सुद्धा आम्ही आभारी आहोत. त्यांनी हा इव्हेंट सक्सेसफुल करण्यासाठी आमची मदत केली. गवंडी ना विश्वेश्वरामध्ये चेस हेड होतो.
तर मला खूप आनंद आला की सगळ्या पोरांना मॅनेज करताना. तर माझं नाव आहे महानिक गवंडी. लेनी पाटील आणि मी कॅम्पेनिंग हेड म्हणून काम केलं विश्वेश्वरामध्ये आणि आम्ही खूप सक्सेसफुली हा इव्हेंट म्हणजे ऑर्गनाईज केला. मनोज वाघ आय व्हाईस प्रेसिडेंट दिस प्रभुदास शिंदे कॅप्टन शौर्या 2K14. आय स्टुडंट चॅप्टरमध्ये आम्ही वेगवेगळे इव्हेंट घेतो. टेक्निकल आय शौर्या स्पोर्ट्स इव्हेंट्स अँड आय अंडरमध्ये एक टेक्निकल इव्हेंट म्हणजे आता विश्वेश्वरा दॅट्स मेनी इव्हेंट्स टेक्निकल क्वीज प्रेझेंटेशन्स अँड ऑल ऑफ थिंग्स. आणि सरांनी आम्हाला खूप जास्त हेल्प केली आणि मुलांचा कॉन्शियस पण छान होता. ॲज अ व्हाईस प्रेसिडेंट मी सगळ्यांचा आभार मानतो. थँक्यू. मी शौर्याबद्दल बोलायचं आहे मला थोडंसं. शौर्य हे इव्हेंट असं आहे त्याच्यामध्ये इंटर डिपार्टमेंटल क्रिकेट पूर्ण टुर्नामेंट ऑर्गनाईज होते. त्याच्यामध्ये आम्ही सेकंड इयर, थर्ड इयर आणि फायनल इयरचे 3 टीमा एकत्र करून त्यांची ट्राय सिरीज घेतली गेली. त्याच्यामध्ये पूर्ण मस्त एन्व्हायरमेंट होता, त्यामुळं पूर्णपणे मस्त झालेलं आहे. आणि फायनल इयरची टीम त्याच्यामध्ये विनर होती झालेली. ओके. स्वाति ईयर ने मैं टेक्निकल क्विज़ की इवेंट हेड हूँ ब्रेन पॉप. इस इवेंट में हम लोगों ने क्विज़ के लिए क्वेश्चंस बनाए 2 स्लॉट्स के लिए 30 क्वेश्चंस. फर्स्ट ईयर सेकेंड ईयर के हिसाब से अलग क्वेश्चंस बनाए और थर्ड एंड फाइनल के हिसाब से अलग क्वेश्चंस बनाए. काफ़ी अच्छा रहा इवेंट. जैसे ऑलमोस्ट ख़त्म ही हो गया, बस सेकेंड राउंड हम लोगों ने रैपिड फायर का लिया था. रैपिड फायर में हम लोगों ने क्वेश्चंस बताए फास्ट. उन्होंने आया तो आंसर दिया, नहीं तो फिर नेक्स्ट बोल दिया. वो भी काफ़ी अच्छा रहा. ओवरऑल इवेंट काफ़ी अच्छा रहा. एक्सपीरियंस बहुत अच्छा है. विश्वेश्वरा सच में अच्छा है. इव्हेंट मॅनेजर आहे विश्वेश्वरा 2040 विच इज अ नॅशनल लेवल प्रोग्राम. त्याच्यामध्ये डिफरंट टाईप्सचे इव्हेंट आहे. 11 टाईपचे इव्हेंट्स आहे आणि डिफरंट आम्ही इव्हेंट मॅनेजर असल्यामुळे सगळं मॅनेजमेंट करण्यासाठी 11 इव्हेंट केले आहे. त्यांच्यासाठी प्रत्येकी एक इव्हेंटला 3 इव्हेंट हेड्स दिलेले आहे म्हणजे मॅनेज करण्यासाठी, प्लस त्यांचे 5 ऑर्गनायझर्स पण दिलेले आहे. बाकीची पण अरेंजमेंट सगळे वेगवेगळे डिपार्टमेंट बनवले आहे. फूड सेक्शनसाठी, डिफरंट पब्लिसिटी सेक्शनसाठी, म्हणजे ते हँडल करण्यासाठी. आणि ओव्हरलुक आम्ही करत आहे फक्त. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटू ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत पाहत राहा KB9 न्यूज. नमस्कार.